तुमचं सगळ्यात आवडतं स्किट कुठलं, म्हणजे ज्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशनला जागा आहे? मी खूप सगळ्यात धमाल येते. करतो. मला सगळ्यात असं आवडतं त्यावेळेचं जे घडतं त्यावेळेचं तिथला. मी तर कार्यक्रम करत असताना कधी कधी लोकांना काही इमर्जन्सी असते तर ते जातात ना उठून, बिचारे फोन आला, अर्जंट फोन असेल तर ते त्यांना घ्यावा लागतो तो. तर ते असे चालू कार्यक्रम असे वाकून जात असतात तर मी त्यांना म्हणतो, अहो थांबा थांबा, पुढे आहे, कॉमेडी आहे, बसा बसा. असंही घडतं. मी सोडून देतो स्वतःला की जे होईल ते होईल. आता ना हल्ली जे आहे ना स्टँडअप कॉमेडी म्हणजे रोस्टिंग करतात, हां. तुम्ही असं कधी विचार केला की आपण स्टँडअप कॉमेडी करायची? हो, मी करतो की कार्यक्रम. करता तुम्ही? हो, मी एकटा जाऊन लोकांबरोबर गप्पा मारतो, खूप गप्पा मारतो, मला आवडतं पण. आणि स्टँडअप कॉमेडी असं नाही करत मी. पण हा भोसरा विनोद म्हणजे तुम्ही त्याला roasting तसं असतो. सांगू शकाल की हां, जसं आपण गप्पा मारतो त्याच्यासोबत एकमेकांची थोडीशी खिल्ली उडवू, एकमेकांची गंमत करू, थोडी तुम्ही माझी टोपी काढा, तुम्ही थोडी तुमची टोपी उडवीन, असे कार्यक्रम मी करतो. त्यालाच रोस्टिंग म्हणतात ना हल्ली. हां, क्राऊड वर्क, रोस्टिंग. फक्त एक मात्र मी मानतो असं की जर का मी तुमची गंमत केली तर तुम्ही ऑफेंड नाही झालं पाहिजे, तुम्हाला त्याची मजा आली पाहिजे. तुम्हाला जर मजा आली तर मला असं वाटतं की तर तो विनोद. तुम्हाला त्याचा अपमान वाटला, तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही ऑफेंड झालात तर तो काही विनोद नाही, ते हर्ट करणं झालं. म्हणजे रोस्टिंग हर्ट करण्याकडे जाते असं मला वाटतं. विनोद तसा नाही. विनोद निखळ तुम्हाला मनोरंजन देतो. तुम्ही स्त्री भूमिका फार करता. करायचो. म्हणजे करायचा. त्याचे काही किस्से आहेत का? ती तयारी, तो गेटअप करताना काय वाटायचं? सुनैनाला काय वाटायचं? सुनैनाला काय वाटायचं माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो आता कसं. मुळात पुरुष म्हणूनच मी बरा दिसत नाही याची मला खात्री आहे. ओके. आणि त्यात मी स्त्री भूमिका करायची. स्त्री बनण्यासाठी तुम्हाला सांगतो जवळजवळ 2 तास मेकअप करावा लागला आम्हाला. हो. म्हणजे तुम्हाला सांगतो देव जरी उतरला असताना तरी तेवढाच वेळ लागला असता स्त्री बनवायला. मला या चेहऱ्याला स्त्री बनवायचं. माझं तर ठीक पण आहे. भाऊ कदमला पण स्त्री बनवलं. भाऊ कदमला पण स्त्री बनवलंय. तर हा का करायचं हे असं? त्यांनी काय कॉमेडी होते? त्यावेळेला विनोद व्हायचे. नंतर कदाचित ते आवडत नसावं लोकांना. कधी कधी कलाकार ना फार मजबूर असतो. क्रिएटिव्ह जे येतं ना ते त्याला सादर करावंच लागतं. त्याच्यावरती त्याचा सेन असतो बऱ्याचदा. ते परफॉर्म करणाऱ्या कलाकाराचं म्हणणं आहे, त्याच्या मागे एक टीम आहे, त्याचं म्हणणं आहे, लेखकांचं म्हणणं आहे, तर ते लोक शोधत नाहीत, पण डायरेक्ट टार्गेट कलाकार होतो. पण एनिवे, मला स्त्री भूमिका करायला मजा यायची, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो. आणि त्या माझ्या वाट्याला पण कशाला मी सांगतो तुम्हाला, आमचं एक इंटरनॅशनल टूर सुरू झाली होती. इंटरनॅशनल टूरमध्ये सागर कारंड्याने सांगितलं की मी स्त्री भूमिका करणार नाही, मला कम्फर्टेबल वाटत नाही. भाऊ कदमने सांगितलं मी स्त्री भूमिका करणार नाही, मला कम्फर्टेबल वाटत नाही. तर मी म्हटलं आता? ते म्हणाले तू पण सांग. म्हटलं असं सगळे बोलून थोडी चालेल, आपण प्रत्येकजण एक देश वाटून घेऊ ना यार. ते म्हणाले आम्ही नसतोच पडत याच्यात. आणि ते आलं माझ्या वाट्याला. तर वॉशरूमला पण जायचे प्रॉब्लेम व्हायचे हो तिकडे. म्हणजे तुम्ही कुठे? एकदा मी गेलो होतो दुबईला, तर वॉशरूमला गेलो तर ते लोक माझ्याकडे असे बघायला लागले की मला भीती वाटायला लागली. कुठल्या वॉशरूमला गेलात? जेंट्स ऑफकोर्स. पण तू त्या गेटअप मध्ये म्हणून विचारलं. हो, त्याच गेटअप मध्ये होतो, पण मी होतो जेंट्सच ना, असं काय करताय? त्यांना काय माहिती? मला माहिती आहे ना ते. बुरखा घालून जायचं. गमतीची गोष्ट थोडीशी बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडे मी थोडं गांभीर्याने बघतो. आणि मला असं वाटतं की आपला देश ना कृषीप्रधान कमी आहे आणि पुरुषप्रधान जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे जर का तुमच्या सोसायटीमध्ये एखादी महिला असेल, सिंगल मदर असेल, तर तिला असं सांगितलं जातं की आता ह्या मुलाचा बाप म्हणून तुला जगायचं आहे. असं कुठल्या पुरुषाला नाही सांगितलं जात की आता ह्याची आई तुला व्हायचं आहे, पण बाईला सांगितलं जातं की आता तुला याचा बाप म्हणून जगायचं आहे, किंवा आता तुला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायचं आहे. की स्त्रीला कायम असं म्हटलं जातं की स्त्रिया काय पुरुषाची कमी आहेत का? कुठल्या पुरुषाला असं नाही म्हटलं जात. तर असं स्त्रीला सांगितलं जातं. म्हणून मला असं वाटतं की हा देश कृषीप्रधान कमी आहे
आणि पुरुषप्रधान थोडा जास्त आहे. अशा ह्या पुरुषप्रधान देशामध्ये मला स्त्री भूमिका करून माझं घर चालवता आलं, ही मला फार मोठी गोष्ट वाटते. ती स्त्री भूमिका करताना त्या भूमिकेत शिरताना असं काही वेगळं करायला लागलं का? हो हो, खूप गोष्टी मॅनरिझम्स बदलायला लागतात. त्या कुठून शिकल्यात तुम्ही? लग्न झाल्यानंतर मला त्या सगळ्या आल्याच. भांडी घासताना, कपडे धुताना, घरात घरकाम करताना, म्हणजे झाडू मारताना हळूहळू स्त्रीने येतं ना आपल्यामध्ये. माझ्यात आलं. मी म्हणजे तुम्हाला सांगू का की भांडी घासताना आपला हात आपोआप असा होतो, तर मला ते स्त्रीचं आलं असं. त्याच्यासाठी मी खूप काम केलं घरी. लॉकडाऊन माझ्या बायकोचं एकदम सुखात गेलं आहे. प्लीज. छान ॲक्टिंग झाली. म्हणजे मला एक कळत नाही, कॉमेडीसाठी ॲक्टिंग नाही, हा सिरियस प्रश्न आहे. कॉमेडीसाठी ॲक्टिंग लागतं? निखळ मन लागतं तुमचं, एकदम निर्मळ मन लागतं तुमचं कॉमेडीसाठी, तर ती प्युअर येते, हे मात्र मला माहिती आहे. पण एक गंमत म्हणून सांगतो की मग त्रास झाला का कधी या स्त्री भूमिकेचा? स्त्री भूमिकेचा हो, काय सांगता नाहीत पॉडकास्टवरती, पण झाला मला खूप. म्हणजे तसं स्त्री बनून बसायचं 5-5, 6-6 तास. आम्हाला नसते सवय एवढ्या लांब केसांची मॅडम. असं एवढे लांब केस घालून बसायचे, साडी आणि साडी आणीचा तर एवढा त्रास व्हायचा काय सांगू तुम्हाला मी. सांगतो मी, पॉडकास्टवर बोलतो नाही, पण 5-5 तास असं बसायचं. आम्हाला देवाने कसं एकदम मोकळं डाकळं बनवलं, एकदम असं केस बीस असं काय टेन्शन नाही आम्हाला कसंही. तर ते सहन नाही होत. पण एक असं झालं होतं की माझ्या ना लग्नाचा वाढदिवस होता आणि नेमकं मी शूटवर होतो. तर शुभेच्छा द्यायला माझी बायको सेटवर आली होती. त्या दिवशी मी स्त्री भूमिकेत होतो. तो जो आमचा त्या वर्षीचा आमचा ॲनिव्हर्सरीचा फोटो आहे ना, ती एक स्त्री आणि मी एक स्त्री असं आहे. तो दाखवा बरं का आम्हाला. देतो तुम्हाला, देतो मी. कधीच तो टाकला नाही, पण तो बघून मला असं वाटतं अरे रे. किती सोशिक आहे ती. मी ना ती मग तिला तर बरं आहे ना. का तिला काय बरं? तिला एका मित्राबरोबर मैत्रीण पण फुकट मिळाली आहे. पण तेव्हा तुम्ही मैत्रीण म्हणून वागता का? म्हणजे मी घरी तेच करायला लावेल. घरी म्हणेल मैत्रीणच होऊन राहा. तिच्यासारखी सुखी व्यक्ती नाही असं तुम्हाला वाटतं? तिला मी बसवून ठेवतो, म्हणजे काही नाही करायचं घरात. तिचं पाऊलसुद्धा नीलकमल इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना. माझा विश्वास नाही बसत आहे. विचारा कधी पण. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.